सना मलिक आपल्यासोबत आहे. सनाजी, काय सांगाल एकंदरीत सत्ता जरी 2 महिला आमदार, एकंदरीत मुद्दा येतो पाकिस्तानातील कायद्याचा भारतात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेमकं काय प्रकरण आहे आणि सामोरं जावं लागते पाकिस्तानाच्या काय झालं होतं तुम्हाला पण माहित आहे. त्यांनी एक लक्षवेधी लावली होती. सुरुवातीत ते लक्षवेधीमध्ये महिलांचा फक्त उल्लेख करण्यात आला होता, पण शेवटचा त्यांचा जे प्रश्न मांडवायचा होता त्यांनी मुस्लिम महिलांवर प्रश्न उपस्थित केला. तर जेव्हा त्यांनी पूर्ण सगळे साईड केलं, त्यांनी पाकिस्तानचा रेफरन्स दिला, पाकिस्तानचे काही लॉचं रेफरन्स दिला, पाकिस्तानचे काय कायद्याचं रेफरन्स दिलं, काय काउन्सिलचं काय कमिटी फॉर्म झाली आहे ते रेफरन्स दिलं, काय टक्केवारीचा रेफरन्स दिला. तर आमचं एक स्पष्ट भूमिका होती, एक की तुम्ही महिलांच्या विषयावर कोणत्याही धर्माला इन्व्हॉल्व्ह करू नका, आणि दुसरा तुम्ही रेफरन्स देत असेल तर पाकिस्तानचा रेफरन्स देऊ नका, तुम्ही कुराणचा रेफरन्स द्या ना. पाकिस्तानमध्ये कुराणचं जे आहे त्यांनी फॉलो केलंय, तर आम्हाला पाकिस्तानचा रेफरन्स नको, आम्हाला पाकिस्तानचा एक्झाम्पल नको, आम्हाला कुराणचा एक्झाम्पल चालेल, कारण आर्टिकल 25 नुसार आमच्याकडे आहे ना प्रॅक्टिस, प्रोफेस आणि प्रोपगेट. तर आम्ही संविधान अनुसारच चालतो ना. तर कसं चालतंय? पाकिस्तानचं उदाहरण द्यावं का लागत आहे जर तुम्ही मागणी करता कुराणचं उदाहरण द्या. ते तुम्ही भाजपाचे ते आमदारला विचारा ना, ते कशाला पाकिस्तानचा रेफरन्स दिला त्यांनी. मी नाही दिलं रेफरन्स. कोण दिलं? देवानी फरांदीजीने दिलं. त्याला काय गरज होती? त्यांनी स्टडी केलं, त्यांनी पाकिस्तानमध्ये जे घडतंय ते स्टडी केलं, तर पाकिस्तानमध्ये कायदा कशा आला ते पण स्टडी केलं होतं, तर चांगलं होतं. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे का? नाही, एक हेल्दी कन्व्हर्सेशन चालू होतं. त्यामध्ये ठीक आहे, जेव्हा कन्व्हर्सेशन चालू होतात आणि हिटअप होतात. हे बघा, सभागृहात आम्ही फक्त मी एक महिला म्हणून निवडून आलोय, फक्त मुस्लिम महिला म्हणून निवडून असं नाहीये. मी माझ्या पूर्ण कॉन्स्टिट्युएंटला रिप्रेझेंट करतो. मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते. ऍज अ मुस्लिम मी मुस्लिम महिलांना रिप्रेझेंट करते. ऍज अ महिला फक्त महिलांना रिप्रेझेंट करतात. तर त्या विषयावर आम्ही प्रत्येक गोष्टीवर आम्ही चर्चा करतात, आणि त्यांचा व्ह्यूज त्यांनी सांगितलं, आणि माझं जो व्ह्यूज होतं ते आम्ही स्पष्ट सांगितलं आणि मांडलं सभागृहात. पाकिस्तानात जाण्याची सुद्धा मागणी केली जाते, ते सुद्धा वक्तव्य होते, काय सांगाल? ज्यांनी पाकिस्तानचा उल्लेख केलाय, ज्यांनी पाकिस्तानचा लॉ साईड केलाय, ज्यांनी पाकिस्तानचा एक्झाम्पल दिलाय, ते पाकिस्तानमध्ये जायला तर काहीच हरकत नाही. सरांजी, एक वेगळा मुद्दा आहे. सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तुम्ही महिलांचं नेतृत्व करतात, मुस्लिम महिलांचा जसं तुम्ही आता उल्लेख केलेला आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये नेमकं तुमची प्रतिक्रिया काय, कशा प्रकारे सुरू आहे, आणि या सगळ्यामध्ये महिलांचं नेतृत्व करत असताना कोणकोणते मुद्दे आहेत जे अजूनही प्रलंबित आहेत? बघा, काल चाइल्ड मॅरेजेसचा मुद्दा उपस्थित झाला होता सभागृहात. तर जेव्हा मी मंत्री महोदयांना विचारलं की बाबा ते हे जे 20% आणि 21% चाइल्ड मॅरेज ते तुम्ही कॅल्क्युलेट कसं करतात, इज इट ऑफ द एंटायर मॅरेजेस दॅट 21% इज चाइल्ड मॅरेज. तर हे सगळे जे विषय जे उठतात सभागृहात, तर त्याच्या पिछेची स्टडी आहे, त्याच्या पाठीमागेची स्टडी काय असतात ते सगळे आम्ही स्टडी करतात. आणि त्याच्यावर आम्ही, बिकॉज आय एम अ मेंबर ऑफ महिला कमिटी, महिला अँड बाल हक कमिटी, मायनॉरिटी कमिटी, तर ते सगळे मुद्द्यावर आम्ही स्टडी करून कमिटीच्या समोर मांडतात, आम्ही सभागृहात मांडतात, आणि जसं लोकांना आम्ही न्याय कसे देऊ त्यावर आम्ही काम करतात. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अवधेश परिषद, वाटेत मुंबई.